हमारे चैनल पे नए हैं तो अध्ययन समाचार को सब्सक्राइब करिए और रहिए अपने आसपास की खबरों से हमेशा अपडेट। श्री साईनाथ हीरो। दिल धीरे धीरे धड़के आज होने को है आगाज, सफर पर चलने का बढ़ने का इतना है हौसला, मिटना फासला, मंजिल ने मिल ही जाना है। मैं हीरो। हर हिंदुस्तानी में एक हीरो है और आज इस देश की धड़कन का एक नया नाम है हीरो। भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या संविधानाला 26 नोव्हेंबर भारतीय राज्यघटनेची मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची प्रत निर्माण केली। त्याच औचित्यावर 26 नोव्हेंबर रोजी अचलपूर येथील दीक्षाभूमीवर हा परिसर साफ स्वच्छ करण्याची मागणी रवींद्र वानखडे यांनी नगरपालिकेला केली होती। त्याच अनुषंगाने अचलपूर दीक्षाभूमी स्मारक येथे आज साफसफाई अभियान करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लाखो लोकांनी भगवान गौतम बुद्ध यांचा विचार घेऊन धम्मदीक्षा घेतली होती। त्या चंद्रपूर आणि नंतर अचलपूर येथील गांधीपुरावर हजारो लोकांच्या नेतृत्वात बॅरिस्टर खोब्रे आगडे यांच्या नेतृत्वात धम्मदीक्षा देण्यात आली होती। यावेळी खासदार स्वर्गीय दादासाहेब गवई यांच्या माध्यमातून इथं दीक्षाभूमी स्मारकाचे बांधकाम करण्यात आले होते। या बांधकामाकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असून हा परिसर स्वच्छ व सुंदर राहावा याकरता गांधीपूल येथील दीक्षाभूमीचा हा परिसर स्वच्छ व सुंदर राहावा याकरता रवींद्र वानखडे यांनी निवेदन दिले होते। या निवेदनाच्या अनुषंगाने 26 नोव्हेंबर रोजी सकाळीच या परिसरात स्वच्छता व इतर साफसफाई अभियान नगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आली। सानुखानसह जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह। जय भीम। अचलपूर जिल्हा निर्माण विकास समितीच्या वतीनं अचलपूर नगरपालिकेला निवेदन देण्यात आलं होतं। निवेदनामध्ये सांगण्यात आलं होतं की बहुजनांचं प्रेरणास्थान दीक्षाभूमी गांधीपूल येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात यावी। गेल्या अनेक दिवसापासून वारंवार निवेदन देण्यात आले होते, परंतु काही दिवसानंतर आता नगरपालिकेच्या प्रशासनानं त्याची दखल घेतली व आज नगरपालिकेचे कर्मचारी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही कर्मचारी कमी असल्यामुळं रेग्युलर डेली करू शकत नाही, पण आठवड्यातून 2 वेळा आम्ही इथं स्वच्छता करू। मी त्या समस्त कर्मचाऱ्यांचं व वार्डाचे जे नगरपालिकेचे कर्मचारी आहेत त्यांचा आभार मानतो व त्यांना विनंती करतो, ठीक आहे डेली नाही पण आठवड्यातून 2 वेळा ज्याप्रमाणे आज त्यांनी स्वच्छता मोहीम राबवली त्याप्रमाणे आठवड्यातून 2 वेळा अशीच याच पद्धतीनं स्वच्छतेची मोहीम राबवावी एवढीच मी त्यांना विनंती करतो। जय भीम।